होता, देव जेवत होता नाही का, नामदेवासोबत देव नाचत होता. आणि मग नामदेवानं सांगावं, देवा अरे ती एवढीशी मुक्ताई मला सांगते अजून कच्चा आहे. भगवंत बोलतात, अरे नामा खरंच आहे बरं, मी तुझ्या भक्तीपोटी, तुझ्या प्रेमापोटी, तुझी जी भक्ती आहे ना तिच्यामध्ये नाहून जातो. म्हणून गायनामध्ये अद्भुत शक्ती आहे, माणूस देवाला डोलवतो सुद्धा. परंतु ऐक ना नामा, अजून तू कच्चा आहे बरं, अजून तू कच्चा आहे, तुला गुरु करावा लागेल. आणि मग मात्र नामदेवाला त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला सांगावं. नामदेवाने सुद्धा गुरु केला. आधी फक्त विटेवरचा देव कळत होता, पण ज्यावेळेस गुरु केला, मोठा कथाभाग आहे पण इथं 10:30 वाजले नाही का. आणि मग नामदेवाने ज्यावेळेस गुरु केला, कुत्र्याच्या स्वरूपामध्ये देव आले, कोरडी रोटी खात होते आणि मुद्दामच पळायला लागले. नामदेव महाराज तुपाची वाटी, देवा पळू नका तुपाचं तूप घ्या तू नाही का, हा फरक आहे. म्हणून जागत्यांनो गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे, जैसे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. काय सांगायचं तर इथं गुरु शिष्य परंपरा आहे, आदिनाथांपासून ही परंपरा आहे. म्हणून हा गुरु शिष्याचा विषय आहे, संत प्रकरण आजच्या दिवशी आहे. आणि म्हणून मायबाप जीवनामध्ये जसं कमल कंद गरदुरी नादनो कये कची घरी, परिपराग शिविता भ्रमरी येरा चिखलाचे उरे. जाणो काय सांगता, कमल कंद म्हणजे कमळाचं फूल, गरदुरी म्हणजे बेडूक, दोघही चिखलामध्ये आहे, दोघही चिखलामध्ये आहे. पण कमळाच्या कंदामधून एक सुंदर कळी निर्माण होते, त्या कळीमध्ये गोड असा मधाचा एक गोड पदार्थ आहे, त्याला मकरंद असं म्हटलं जातं. पण तो मकरंद सेवन करण्यासाठी पाण्याच्या तलावामध्ये कमळ उगतोय, पण तो मकरंद आहे मध्ये तो भुंग्यांना सांगावं लागत नाही, फोन करावा लागत नाही. त्या सुवास इतका गोड सुवास आहे, सुगंध इतका गोड आहे. समुद्राच्या बाहेरून ती भुंगी येतात आणि तो समुद्रामध्ये असणारा कमळाच्या कळीमध्ये जो मकरंद आहे तो सेवन करून निघून जातात. कधी कधी तर असं होतंय, कमळाची कळी मिटेपर्यंत ते त्या ठिकाणीच ते गुंतून जातात. परंतु त्याच कमळाच्या त्या पायथ्याशी त्या चिखलामध्ये बेडूक सुद्धा आहे, पण तो आयुष्यभर दरावच करत राहतो नाही का. त्याच्या वाट्याला मात्र तो सुगंध येत नाही, तो मकरंद सेवन करता येत नाही. तशी काहीशी माणसं गुरु जवळ आहेत, पण सहवास घेता येत नाही. जसं गाईच्या स्तनाजवळ गोचिड आहे ना बाबा, गाईच्या स्तनाजवळ गोचिड आहे, पण एका कातडीचं अंतर आहे, त्याला दूध, त्याच्यामध्ये दूध अमृत आहे हे कळत नाही, तो रक्त पित असतोय. म्हणून जीवनामध्ये काही माणसं काय खावं काय प्यावं हे कळत नाही. म्हणून तरुणांनो, क्या किया क्या किया क्या किया जिसे पाना था